रात्री 12:30ला गाडी पंक्चर झाली आणि त्याच्यासोबतच स्टेपनी पण पंक्चर होती. व्लॉग पूर्ण एंड पर्यंत बघा, सांगतो काय काय विषय झाला. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा कोल्हापूरचा छोट्या. वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. गाडी घरातनं बाहेर काढतो आणि अंकलांना गाडीत घेऊन तसंच मला मार्केटला गाडी खाली करायला जायचं होतं. खरं त्याच्या आधीच मला दुकानात पण गाडी उतरायची होती. दुकानात पहिला सगळी गाडी उतरून घेतो आणि जेवढा मार्केटला माल लागणार होता तेवढाच फक्त गाडीत ठेवतोय. सकाळपासून दुकानात नॉनस्टॉप गिराईक चालू होतं. थोडं सगळं मार्केट करून येतो आणि तसंच बाहेरची इथे गाडी ओढते पंक्चर काढायला. पहिला गाडीची नट लूज करतोय आणि त्यानंतर गाडीला जॅक चढून मग नट काढतोय. टायर तर रात्री आपला पंक्चर झालेलाच, खरं स्टेपनीच्या पण हॉलमधनं हवा जात होती. स्टेपनीचा टायर काढलेला त्यांना देतोय आणि रात्री पंक्चर झालेला टायर ह्याच्या आधी दिलेला. मग तोच पंक्चर काढून झालेला, मग तोच पहिला गाडीला चढवून घेऊन तिची नट बसवतोय. बरोबर स्टेपनीचा टायर आहे त्याच्या हॉलच्या कडनंच इन्नर कट झालेली, म्हणूनच अपोलोची एक नवीन इन्नर टाकतोय. आजचा ब्लॉग मित्रांनो इथेच एंड करूया. भेटूया एका न्यू ब्लॉग मध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. असेच डेली रिअल लाईफ वाले ब्लॉग बघायचे असतील तर माझ्या अकाउंटला फॉलो करा आणि होता तेवढा व्हिडिओ शेअर करा.